बल्ली या विषयावर आपण बोलत आहोत. बल्ली जसा मोठा मोठा होत गेला तसं तसं त्याला परिस्थितीची सगळ्या प्रकारे जाणीव होत होती. आणि त्याचा आम्ही बड्डे कधीच सेलिब्रेट केला नाही. हां, त्याची गुड्डी मावशी त्याचा बड्डे सेलिब्रेट करायची. आणि त्याला कसली हौस आहे आणि अजून त्याच्या काय गरजा आहेत, त्याला काय हवं आहे, तर ती कधी कधी ती बघायची बऱ्यापैकी. दुसरी गोष्ट, त्याने कधी हट्टसुद्धा केला नाही की माझा बड्डे सेलिब्रेट करा. इतर मुलांचा जसा बड्डे सेलिब्रेट होतो, घरी त्यांचे मित्र येतात, केक कापला जातो आणि मग नंतर बड्डे सेलिब्रेट होतो, बड्डे रिटर्न गिफ्ट्स वगैरे दिले जातात, तसं त्याचा बड्डे कधीच सेलिब्रेट झाला नाही. त्याला कारणं पण तशी होती, पण नाही त्याचा बड्डे आम्ही कधी तसं सेलिब्रेट करू शकलो. पण त्या मुलाने कधीसुद्धा असा हट्ट केला नाही की माझा बड्डे सेलिब्रेट करा. किंवा त्याने साधं एखादं खेळणं मागितलेलं पण मला कधी आठवत नाही आहे की त्याला कुठली कार हवी आहे किंवा त्याला काही पाहिजे असं. नेवर. त्याने कधीच कुठलाच हट्ट केला नाही. खाण्यामध्ये पण तो मागून मागून काय मागायचा, एक भुट्टा सीझनला तो मला सांगायचा मला एक भुट्टा, ते पण विचारायचा घ्यायचा का म्हणून आधी, नाही तर तो पण नाही. आणि शाळेतून तो ना डिरेक्टली माझ्या वर्कप्लेसवर यायचा, त्याच्यामुळे एक वडापाव आणि कटिंग चहा त्याचं ठरलेलं असायचं. तो खाऊन झाला की तो माझ्या वर्कप्लेसची साफसफाई करायला मला मदत करायचा आणि दिवसभराचे किती काउंटिंग झाले ते काउंट करायचा. आणि माझ्याबरोबर घरी येताना मला विचारायचा तो आधी की मम्मा आज काय काय घ्यायचं आहे, कारण पप्पा तर आउटडोअरला असायचा आणि आउटडोअरला असल्यामुळे घरामध्ये सगळं मी आणि बल्लीच बघायचो. एवढा छोटासा बल्ली होता ना, तो बरोबर एक्झॅक्ट ना हे करायचा, एक्झॅक्टली काउंटिंगमध्ये ना बजेट बसवून द्यायचा की एवढ्या पैशामध्ये एवढं आणि एवढ्या पैशामध्ये एवढं मम्मा होईल. आणि त्याला बरोबर कळायचं की कसं ते ताळमेळ बसवायचा खर्चाचा आणि ह्याचा. असा तो होता बल्ली. आणि त्याला सगळं म्हणजे ना परिस्थितीची इतकी जाणीव असल्यामुळे ना तो इतका शहाणा झाला होता ना की त्यामुळे त्याला असं काही शिकवायची गरज नाही पडली मला आणि काय सांगायची पण गरज नाही पडली. तो आपणच मॅच्युअर होत गेला. लव यू बल्ली.